सध्या बाग द्यायला माझ्याकडे एक पण कोंबडा नाही. हा डाकू लोकाचा आहे. माझ्या कोंबड्याच्या नादाने लिंबावर येऊन बसतोय. तिकडून इकडे इकडून तिकडे उड्या वाहतोय. जवळ बोलवा त्याला, जवळ बोलवा की. मलाच यावं लागेल काय पकडायला. थंडीच्या दिवसात 7 वाजले तरी उजेड दिसत नसायचा एवढा. आणि आता 6:30 वाजताच एवढं उजडून दिसतंय, उजडलेलं. आणि कामं पण लवकर आवरत आहेत बरं का, लवकर उजडल्यामुळं. उजडलं की उठायचं, असं गावाकडचा नियम असतो. म्हणजे तांबडं फुटायला लागलं की चला सकाळ झाली, मग टाईम कोण बघत नाही. हम्म. मग कोण आणतं वय? आज आहे रविवार. आणि पूर्वी असं असायचं, जेव्हा म्हणजे माझ्या सासूबाई होत्या त्यावेळची गोष्ट सांगते, की उद्या रविवारी म्हणताना आज रात्री झोपताना चुलीला पोतारा दिलेला असायचा. चुलीच्या बाजूने सारून काढायचं म्हणजे चूल चौका. जे की आठवडाभर आपण वशाट वगैरे काय चुलीवर बनवलं असेल तर ते धुवून काढल्यासारखं एक त्याचा अर्थ असायचा. कारण आम्हाला आमचं कुळदैवत आहे ज्योतिबा, आणि आम्हाला रविवारी नॉनव्हेज चालत नाही. तर मग रविवारच्या आदल्या दिवशी चूल चौका करून ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की हे जे मी पाण्याचा सडा मारते ना, सडा शिंपण, ते शेणाचं असायचं. पण आता कोण करत बसले, म्हणून आपलं दर रविवारी असं दारात पाणी शिपडून घ्यायचं, झाडलोट वगैरे करून. आणि चुलीवर जेवण जास्त बनतच नाही, त्यामुळं चूल चौका करायचं पण वेळच येत नाही. याच अर्थाची एक जात्यावरची सुंदर अशी ओवी आहे बघा.
मला आता ती ओवी मला पूर्ण आठवत नाही, पण तिचा अर्थ आठवतो कारण ती मनावर रुजलेली कुठंतरी. तर त्या ओवीमध्ये असं सांगितलं होतं की बाईने चुकून सडा सारवण केलं नाही, म्हणजे बाई चुकून गेली सडा सारवण करायचं विसरून आणि देव नाराज होऊन गेले गावाच्या बाहेरून, म्हणजे ऐतवाराला सडा सारवण झालं पाहिजे, नाही तर देव नाराज होऊन जातात बरं का, असं त्या म्हणीचा अर्थ होता, म्हणजे त्या ओवीचा अर्थ होता. पण आता कोण करतं एवढं आठासाने साक्षेपाने, आपल्याला जमेल तसं हळूहळू करत राहायचं. ते छान पण वाटतं केलेलं, आणि ह्याचा एक फायदा पण असतो की हे असं सडा मारला ना सकाळी की मग ह्या जो अंगणातला कचरा आहे ना ओट्यावर, म्हणजेच आपल्या ओसरीत येत नाही, तिथल्या तिथं चोपून राहतो. तर छान वाटतं सडा मारल्यावर. 2 फायदे असतात याचे, देव पण नाराज होत नाही आणि सडा पण होतोय दारातला, कचरा उडून येत नाही. अशी असते आमची सकाळची लगबग. चौधरी साहेबांना वैरण आणून ठेवायची असते, अण्णा लाईट सकाळची असल्यामुळे भरण्यावर जातात, आणि माझी घरातली कामं चालू असतात. मला तर आज वाटते आजच गाई येईल, मला लय वाटते तसं, आज खरंच वाटते. दिवस कुठं आला लगीच्या लगेच. हा, शेवाळ्यात भात करते, खाऊन जावा मग रानात. करू काय, तुम्ही वैरण करूच तर भात होईन. करू का, खाणार असला तर करते. नाही, मी सांगितले सोनील ती म्हणून. शेरू बाजूला हो की कॅमेरा चालू आहे. शेरू त्याला टोस्ट टाका. कॅमेरा ऑन केलाय का नाही काय माहिती, पण व्हिडिओ चालू. इकडे शेरू, इकडे दे. तुम्ही चहा घेणार आहे? नाही घेणार, जास्त बनवलं होता. खाती टोस्ट जा. आज आणलं तू कसं आहे. मोटर चालू मळ्यातली, आता पाण्याच्या पुढे रवट्यात काढल्या. हा, सारी करून डाबते खाली गाव कुणाचं आणलं? आज आहे अण्णांचा उपवास आणि अण्णा गेलेत भरण्यावर. तर आज देवपूजेचा नंबर माझ्याकडे होता, म्हणून माझी आज जरा लवकर आंघोळ झाली, नाहीतर माझी एवढ्या लवकर आंघोळ होत नाही. माझी थोडी आरामातच आंघोळ असते, डबा वगैरे बनवून. जमिनीवर वाढलं का नाही, कुंभरला लागलं, मग तिथे जायचं मला जावं आतमध्ये. मग उलट मुसाचं बाहेर पडलं. ते जमिनीवर होता, त्यांच्याकडे एक कुंडी नव्हती. थोड्या दिवसात बंद होती. आपोआप मनाने काही अर्ध पावच द्या की. द्या. घाला एक दगड चांगला.
चांगला असं गळ्यात उड्या मारतो आणि भुकून दाखवतोय उग आणि की त्याला 5 घ्या. किती पैसे देताय तुम्ही आता ब्या अर्धा पाव घेतले काय करायचं वीसची 15ची नाही 13ची द्या 20ची करा जाऊ द्या काय काय हाडे मटकी गप्रे शेरू ताजी मटकी अशी पाहुणं ती काय शिली वय तो रोज रोज काय नाही ताजी अशी बरं का मटकी ताजीच असती काका शिळे मटकीला मोड येते ना केवढ्याला किती लांब लांब ती मग ती लय 2 दिवसाची माणसं म्हणजे मटकी होती लय मोड आलेली नाही चांगली लागत लागत नाही हा डाकू असा कुणाला भुकत नाही गळ्यात उड्या मारतो आता काय करावा त्या भाकरीबद्दल काम करावं लागेल ना हा ना भाकरी पुरतं काम करावं लागतंय ना आहे का नाही शेरू पाणी भरायचंय आपलं वाटतं अजून म्हातारा को आमचं साडू कुठे गेलं साडू तुमचं भरणं करते ते मळ्यात करत काम केलं सुद्धा भाकरी तुम्ही घालला का हा तुझ्या सासून कसं हाकून लावली त्या पासून आता काम करून पण गेल्या भाकऱ्या द्यायची त्यात भाकरा म्हणली मग नको बाबा याला वडा बघ खाईन नको काय करायचं बघा कुठं नाही लागायचं सांगते तर चला मंडळी अशी होती आजची आमची सुंदर सकाळ तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काय एवढा मोठा व्हिडिओ बनवण्यात पॉईंट नसतोय छोटासाच आपला क्लिप तुमच्याबरोबर शेअर केलाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र